मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। नगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार मुख्याधिकारी सचिन तपासे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करमाळा शहरात आयसीसी बँकेसमोर विद्यार्थ्यांसाठी आधुनिक अभ्यासिका उभा करण्यासाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांनी 48 लाख रुपये निधी मंजूर केला होता। त्या कामाचं भूमिपूजन आज करण्यात आले। मुख्याधिकारी सचिन तपासे यांच्या हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला। शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या पुढाकारानं हा निधी उपलब्ध झालाय। यावेळी यश कल्याणीचे चेअरमन गणेश करे पाटील, ठेकेदार विश्वासराव पाटील, ढाणे कॉन्ट्रॅक्टर शहर प्रमुख संजय शीलवंत, उपतालुका प्रमुख चंद्रकांत राखुंडे, उद्योजक आर पाटील, रंभापुरा शाखा प्रमुख निलेश चव्हाण, पत्रकार नासिर कबीर आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्याधिकारी सचिन तपासे म्हणाले की शहरातील विकास कामं सुरू असताना अनेक जण विनाकारण अतिक्रमण टप्पा टाकून विकास कामांना अडचणी आणत आहेत। टपऱ्या टाकून पोट भाड्यानं देणं असं प्रकार निदर्शनाला येत आहे। इथून पुढील काळात अतिक्रमणाबद्दल नगरपालिका कठोर कारवाई करणार असून अतिक्रमण करणाऱ्यांनी स्वतःहून स्वतःचं अतिक्रमण काढून घ्यावं असं आवाहन मुख्याधिकारी सचिन तपासे यांनी केलंय। यावेळी बोलताना गणेश करे पाटील म्हणाले की मुलींसाठी स्वतंत्र अभ्यासिका करमाळामध्ये प्रथमच होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। या अभ्यासिकेचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवतील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तचा केक देखील कापण्यात आला।